जीवाच्या ज्या लेटरमुळे नंदिनीचा गैरसमज झालेला असतो तेच लेटर आता जीवा काव्याच्या बुकमध्ये ठेवताना नंदिनी बघते. तर आता नंदिनीला समजलेलं आहे ती के नावाची मुलगी दुसरी कोणी नसून काव्याच आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा नुकताच आलेल्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं जीवा हा त्याचं आणि काव्याचं नातं संपवण्यासाठी काव्याला एक पत्र लिहितो. त्या पत्रामध्ये तो काव्याला म्हणतो की मला आता हे नातं ॲक्सेप्ट करणं जमत नाही आहे, त्याच्यामुळे तू आता मला विसरून जा, असं बरंच काही जीवाने त्या पत्रामध्ये लिहिलेलं असतं. तर आता हे पत्र त्याला अनिशा काव्याचं पुस्तक नेण्यासाठी घरी येणार असते, त्यामुळे त्याला त्या पुस्तकातून ते पत्र काव्यापर्यंत पोहोचवायचं असतं. म्हणून तो अनिशाला फोन करतो आणि फोनवर बोलता बोलता तिथून निघून जातो आणि ते पत्र तिथंच बेडवरती राहतं. आणि आता ते पत्र नंदिनीला मिळतं आणि नंदिनी ते पत्र वाचते. आता नंदिनीचा गैरसमज झालेला असतो की जीवाने हे पत्र तिच्यासाठीच लिहिलेलं आहे आणि जीवाला तिच्यापासून वेगळं व्हायचं आहे. त्यामुळे आता नंदिनी जीवाला डिवोर्स देण्याचा निर्णय घेते. पण आता नंतर दाखवतात जीवा हे पत्र घेऊन खाली येतो आणि पार्थ हा अनिशाला ते पुस्तक देण्यासाठी जात असतो. तर जीवा त्याच्याकडून ते पुस्तक घेतो आणि त्याला म्हणतो की मीच देतो ते पुस्तक, तुला तुझं काम आहे ते तू कर. आणि मग ते लिहिलेलं पत्र तो त्या पुस्तकात ठेवतो आणि नेमकं त्याच वेळेला नंदिनी जीवाला बघते. आता नंदिनी हाच विचार करत असते की जीवाने हे पत्र काव्याच्या पुस्तकामध्ये का ठेवलं असेल. आता हे बघितल्यावरती नंदिनीला जीवावरती संशय आलेला असतो आणि आता तिला लवकरच कळणार आहे की ती के नावाची मुलगी म्हणजेच काव्याच आहे. तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.